चहा असो की पार्टी असो किंवा मुलांची ट्रीट, हे बोंबोलोनी एकदम परफेक्ट आहे. बाहेरून हलक्या क्रिस्पी, आतून एकदम सॉफ्ट आणि चॉकलेटने भरलेले. आणि खास गोष्ट म्हणजे हे बनवायला खूप अवघडही नाहीत. घरातल्या साध्या सामानातून अगदी बेकरीसारखे बोंबोलोनी तयार होतात. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. जवळपास 1 कप रूम टेम्परेचरचे दूध घेऊया. त्यात 2 टेबलस्पून साखर आणि 2 टेबलस्पून ईस्ट ॲड करून घेऊया. आता हे छान ॲक्टिव्ह होण्यासाठी अर्धा तास आपण बाजूला ठेवून देऊ. आता 1 कप मैदा आणि 1 कप छान बारीक दळलेलं गव्हाचं पीठ, थोडंसं मीठ आणि पाव कप मिल्क पावडर घेऊन चाळणीच्या साहाय्याने सर्व ड्राय साहित्य आपण गाळून घेऊया. अर्ध्या तासानंतर ईस्ट छान ॲक्टिव्ह झाले की ड्राय साहित्य मिक्स करून छान पीठ मळायला सुरुवात करा. इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे. पीठ कमीत कमी तुम्ही 7 ते 8 मिनटं स्ट्रेच अँड फोल्ड करत मळावे. त्यामुळे बोंबोलोनी खूप सॉफ्ट आणि फ्लफी बनतात. त्यानंतर 20 ग्रॅम बटर त्यात ॲड करायचं. जर बटर नसेल तर तुम्ही शुद्ध गाईचे तूप वापरले तरी चालेल. पुन्हा पीठ छान मळून घ्यायचे. पीठ एकदम स्मूथ झाल्यावर गोल करून ते 10 मिनटं रेस्ट द्यायचं. आता 10 मिनटानंतर पीठ हलके दाबून त्याचे छोटे छोटे गोळे करा. प्रत्येक गोळा खालून व्यवस्थित सील करून हाताने स्मूथ करा. आता त्यांना हलकेसे फ्लॅट करून घ्या, कारण बोंबोलोनी थोड्याशा फ्लॅटच असतात. हे सर्व गोळे बटर पेपरवर थोड्या थोड्या अंतरावर ठेवायचे आणि झाकून 2 तास प्रूफ होण्यासाठी ठेवून देऊया. 2 तासानंतर गोळे छान फुलून आले की कढईत तेल गरम करा. बोंबोलोनीसाठी तेल खूप गरम नसावे. आता बटर पेपर सकट बोंबोलोनी सावकाश तेलात सोडा आणि मध्यम आचेवर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करा. हे तळत असताना गॅस लो टू मिडियम असाच ठेवायचा. फ्राय झाल्यावर लगेच त्यावर पिठी साखर कोट करा. आतमध्ये 1 चमचा किंवा चाकूच्या साहाय्याने छोटंसं होल करून त्यात चॉकलेट, न्यूट्रेला, कस्टर्ड, मँगो क्रीम किंवा तुमच्या आवडीची कोणतीही फिलिंग भरा. आणि झाले आपले सुपर सॉफ्ट, मार्केटपेक्षाही जास्त टेस्टी होममेड बोंबोलोनी तयार. ही रेसिपी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.